Welcome students. Today we will start the next topic of the unit number 5. The टॉपिकचं नाव आहे सिलेक्शन क्रायटेरिया ऑफ द ट्रान्सड्यूसर. तर सिलेक्शन क्रायटेरिया म्हणजे काय की ट्रान्सड्यूसरला निवडताना कोणकोणत्या गोष्टी ह्या बघायच्या. सिलेक्शन क्रायटेरिया निवड करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी ह्या बघायच्या आहेत ते स्टडी करताना आपल्याला टॉपिक जो स्टडी करायचा आहे त्याचं नाव आहे सिलेक्शन क्रायटेरिया ऑफ द ट्रान्सड्यूसर. हे स्टडी करण्याच्या अगोदर आपण सिलेक्शन क्रायटेरिया म्हणजे काय ते आपण बघूया. सपोज आपल्याला कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, डिग्री कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे. तर डिग्री कॉलेजमध्ये ॲडमिशन घेताना आपण कोणकोणत्या गोष्टी ह्या बघणार आहोत. तर पहिले आपण बघूया कॉलेजचं टाईप. कॉलेज हे कोणतं आहे, गव्हर्मेंट कॉलेज आहे का प्रायव्हेट कॉलेज आहे, बरोबर. कॉलेजची फीस किती आहे ते पण आपण बघूया. त्यानंतर कॉलेजला हॉस्टेल आहे का नाही ते पण आपण बघूया. आणि कॉलेज हे प्लेसमेंट देतं का, आणि देत असेल तर कोणकोणत्या ब्रांचला प्लेसमेंट हे चांगलं आहे. आणि त्यानंतर कॉलेजचं प्लेस कोणते, म्हणजे कॉलेज कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे काय की सपोज आपल्याला डिग्री कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे तर सिलेक्शन क्रायटेरिया म्हणजे निवड करण्यासाठी तुम्ही कोणते पॅरामीटर बघितले, कॉलेज टाईप, फीस, हॉस्टेल, प्लेसमेंट आहे का नाही आणि जिल्हा. त्याचप्रकारे एखादा जर मोबाईल घ्यायचा असेल, सपोज वी हॅव टू परचेस वन मोबाईल, तर मोबाईल निवडताना तुम्ही सिलेक्शन क्रायटेरियासाठी काय काय बघणार. एक तर बघणार त्याचा कॅमेरा, त्यानंतर त्याची रॅम, त्यानंतर तो ड्युअल सिम आहे का नाही आणि त्याचं फिजिकल लुक म्हणजे तो चांगला दिसतो का नाही. त्याच प्रकारचं लॉजिक जे आहे ते आपल्याला यूज करायचं आहे फॉर द ट्रान्सड्यूसर. तर ट्रान्सड्यूसर निवडताना कोणकोणत्या गोष्टी ह्या बघाव्या लागतील, म्हणजे ट्रान्सड्यूसरची निवड करताना कोणते पॅरामीटर बघायचे ते स्टडी करण्यासाठी आपल्याला जो टॉपिक आहे त्या टॉपिकचं नाव आहे सिलेक्शन क्रायटेरिया ऑफ द ट्रान्सड्यूसर. तर बघा आपण स्टार्ट करूया. सपोज एक ट्रान्सड्यूसर आपल्याला निवडायचा आहे, घ्यायचा आहे बाजारातून, ज्याच्यामध्ये काय व्हायला पाहिजे की इनपुट जे आहे ते आहे डिस्प्लेसमेंट, इनपुट इज डिस्प्लेसमेंट आणि आउटपुट पाहिजे व्होल्टेज. तर बाजारामध्ये हे करण्यासाठी आपण काय यूज करणार आहोत, ट्रान्सड्यूसर. तर बघा आपण काय सांगितलं पहिलं सेंटेन्स की मला काय करायचं आहे, डिस्प्लेसमेंटला कन्वर्ट करायचं आहे व्होल्टेजमध्ये. हे करण्यासाठी वी विल यूज द ट्रान्सड्यूसर. आणि ट्रान्सड्यूसर निवड करताना आपल्याला जे पॅरामीटर बघायचे ते आपल्याला स्टडी करायचे. तर बाजारामध्ये डिस्प्लेसमेंटला व्होल्टेजमध्ये कन्वर्ट करण्यासाठी 25 ट्रान्सड्यूसर आहेत. आपण एक अंदाज घेऊया की बाजारामध्ये असे 25 ट्रान्सड्यूसर आहेत जे डिस्प्लेसमेंटला व्होल्टेजमध्ये कन्वर्ट करतात. पण ह्या 25मधून फक्त आपल्याला एक ट्रान्सड्यूसर खरेदी करायचा आहे, एक ट्रान्सड्यूसरची निवड करायची आहे. तर निवड करताना आपल्याला कोणकोणते क्रायटेरिया बघायचे आहेत ते आपल्याला स्टडी करायचं आहे. तर पहिले सेंटेन्स काय सांगितलं, आपलं एम काय आहे, डिस्प्लेसमेंटला जी फिजिकल क्वांटिटी आहे त्याला कन्वर्ट करायचं आहे इलेक्ट्रिकल क्वांटिटीमध्ये. बाजारामध्ये मार्केटमध्ये 25 असे ट्रान्सड्यूसर आहेत जे डिस्प्लेसमेंटला व्होल्टेजमध्ये कन्वर्ट करतात. पण ह्या 25पैकी आपल्याला एकाची निवड करायची आहे. आणि निवड करत असताना कोणते पॅरामीटर बघायचे आहेत ते आता आपण बघूया. तर याच्यामध्ये पहिला पॅरामीटर जो आहे तो आहे ऑपरेटिंग प्रिन्सिपल. सो फर्स्ट सिलेक्शन क्रायटेरिया इज ऑपरेटिंग प्रिन्सिपल. तर लक्षात घ्या आपल्याला काय करायचं आहे, डिस्प्लेसमेंटला कन्वर्ट करायचं आहे व्होल्टेजमध्ये. म्हणजे हा कोणता ट्रान्सड्यूसर झाला आहे, इलेक्ट्रिकल ट्रान्सड्यूसर, कारण की याचा आउटपुट काय आहे, इलेक्ट्रिकल क्वांटिटी आहे. म्हणून हा ट्रान्सड्यूसर कोणता झाला आहे, इलेक्ट्रिकल ट्रान्सड्यूसर. इलेक्ट्रिकल ट्रान्सड्यूसरमध्ये पण 3 टाईप आहे. एक आहे रेजिस्टिव्ह ट्रान्सड्यूसर, सेकंड आहे इंडक्टिव्ह ट्रान्सड्यूसर आणि थर्ड आहे कॅपॅसिटिव्ह ट्रान्सड्यूसर. म्हणजे काय की डिस्प्लेसमेंटमुळे रेजिस्टन्स चेंज झाला आणि रेजिस्टन्स चेंज झाल्यामुळं व्होल्टेज हे आउटपुटला भेटलं, म्हणजे तो कोणता झाला, रेजिस्टिव्ह ट्रान्सड्यूसर. हे झालं फर्स्ट. सेकंड टाईप कोणता आहे की डिस्प्लेसमेंटमुळे
इंडक्टन्स चेंज झाला ट्रान्सड्यूसरचा आणि इंडक्टन्समुळे आपल्याला आउटपुटला काय भेटलं, व्होल्टेज. हा झाला इंडक्टिव्ह ट्रान्सड्यूसर. आणि थर्ड टाईप ऑफ प्रिन्सिपल आहे ज्याच्यामध्ये काय होतं आहे, डिस्प्लेसमेंट इनपुटला दिल्यावर त्याचा कपॅसिटन्स चेंज झाला आणि कपॅसिटन्स चेंज झाल्यामुळे आपल्याला आउटपुटला काय भेटलं, व्होल्टेज. म्हणजे काय की डिस्प्लेसमेंटला व्होल्टेजमध्ये कन्वर्ट करण्यासाठी कोणतं प्रिन्सिपल आपण यूज केलं. तर प्रिन्सिपलमध्ये 3 चॉईस आहे. एक तर आपण रेजिस्टिव्ह यूज करूया पहिलं, दुसरं आहे इंडक्टिव्ह प्रिन्सिपल आणि थर्ड आहे कपॅसिटिव्ह प्रिन्सिपल. तर याचं एक्झाम्पल आपण बघूया. तर बघा पहिलं काय झालं, पहिल्या याच्यामध्ये आपण जो ट्रान्सड्यूसर यूज केला आहे त्याचं नाव आहे पॉट म्हणजे पोटॅन्शिओमीटर. त्याच्यामध्ये काय होतं आहे, डिस्प्लेसमेंट इज कन्वर्टेड इन टू व्होल्टेज. पण पोटॅन्शिओमीटर काय आहे, व्हेरिएबल रेजिस्टर. ह्याच्यामध्ये काय होतं आहे की डिस्प्लेसमेंटमुळे पोटॅन्शिओमीटरचा रेजिस्टन्स चेंज होणार आणि रेजिस्टन्स चेंज झाल्यामुळे आउटपुटला काय भेटत आहे, व्होल्टेज. तर हा झाला आपला रेजिस्टिव्ह ट्रान्सड्यूसर. ऑपरेटिंग प्रिन्सिपल कोणतं आहे, रेजिस्टिव्ह प्रिन्सिपल. सेकंड आहे की याच्यामध्ये इनपुट काय आहे, डिस्प्लेसमेंट, आउटपुट काय आहे, व्होल्टेज. पण इथे जो ट्रान्सड्यूसर यूज केला आहे त्याचं नाव काय आहे, LVDT. LVDT हा कोणता ट्रान्सड्यूसर आहे, इट इज अ टाईप ऑफ इंडक्टिव्ह ट्रान्सड्यूसर. तर इंडक्टन्स हा कोणाला असतो, कॉईलला. म्हणजे डिस्प्लेसमेंटमुळे कॉईलचा इंडक्टन्स चेंज झाला आणि त्या इंडक्टन्समुळे आउटपुटमध्ये आपल्याला काय भेटलं, व्होल्टेज. तर हा झाला माझा इंडक्टिव्ह ट्रान्सड्यूसर. आणि थर्ड कोणता आहे, कपॅसिटिव्ह ट्रान्सड्यूसर, ज्याच्यामध्ये जे ऑपरेटिंग प्रिन्सिपल यूज केलं आहे ते यूज केलं आहे कपॅसिटन्सचा. म्हणजे काय, डिस्प्लेसमेंटमुळे कपॅसिटरचा कपॅसिटन्स चेंज होणार आणि कपॅसिटन्स चेंज झाल्यामुळे आउटपुटला काय भेटत आहे, व्होल्टेज. तर तिन्ही पण केसमध्ये जर बघितलं, केस नंबर 1, केस नंबर 2 आणि केस नंबर 3, तर तिन्ही पण केसमध्ये इनपुट आणि आउटपुट सेम आहे. तर बघा पहिल्या केसमध्ये डिस्प्लेसमेंट, आउटपुट व्होल्टेज. सेकंड केसमध्ये इनपुट डिस्प्लेसमेंट, आउटपुट व्होल्टेज. थर्ड केसमध्ये इनपुट डिस्प्लेसमेंट, आउटपुट व्होल्टेज. पण तिन्ही पण केसमध्ये ऑपरेटिंग प्रिन्सिपल हे डिफरंट आहे. म्हणजे पहिल्या याच्यामध्ये जो ट्रान्सड्यूसर यूज केला आहे तो कोणता आहे, रेजिस्टिव्ह. सेकंडमध्ये कोणता यूज केला आहे, इंडक्टिव्ह. आणि थर्डमध्ये कोणता यूज केला आहे, कपॅसिटिव्ह. म्हणजे डिस्प्लेसमेंट हे व्होल्टेजमध्ये चेंज होतं आहे, पण कोणामुळे चेंज होतं आहे, रेजिस्टिव्हमुळे जर चेंज होत असेल तर तो झाला रेजिस्टिव्ह ट्रान्सड्यूसर. इंडक्टन्समुळे जर होत असेल तर झाला इंडक्टिव्ह ट्रान्सड्यूसर. आणि कपॅसिटन्समुळे होत असेल तर तो झाला कपॅसिटिव्ह ट्रान्सड्यूसर. तर पहिला सिलेक्शन क्रायटेरिया आहे ऑपरेटिंग प्रिन्सिपल. तर यातून आपण कोणतं पण निवडू शकतो. आपल्याला रेजिस्टिव्ह ट्रान्सड्यूसर आवडत असेल तर तुम्ही पॉट घ्या, इंडक्टिव्ह आवडत असेल तर LVDT घ्यायचा आहे आणि कपॅसिटन्स आवडत असेल, कपॅसिटिव्ह ट्रान्सड्यूसर आवडत असेल तर काय घ्यायचं आहे, कपॅसिटिव्ह ट्रान्सड्यूसर टू कन्वर्ट डिस्प्लेसमेंट इन टू द व्होल्टेज. हे झालं पहिला पॉईंट, ऑपरेटिंग प्रिन्सिपल. सेकंड पॉईंट आहे ऑपरेटिंग रेंज. ऑपरेटिंग रेंज, तर आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे, वी हॅव टू कन्वर्ट डिस्प्लेसमेंट इन टू व्होल्टेज. डिस्प्लेसमेंटला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, व्होल्टेजमध्ये. पण इनपुटची मिनिमम व्हॅल्यू काय आहे आणि मॅक्झिमम व्हॅल्यू काय आहे, जेणेकरून त्याचं कन्वर्जन हे व्होल्टेजमध्ये होऊ शकेल. म्हणजे काय, याचं आपण एक एक्झाम्पल घेऊया. तर बघा एक ट्रान्सड्यूसर आहे ज्याच्यामध्ये तो काय करतो आहे, डिस्प्लेसमेंटला कन्वर्ट करतो आहे व्होल्टेजमध्ये. तर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, मोशन फ्रॉम वन पॉईंट टू द अदर. मोशन फ्रॉम वन पॉईंट टू द अदर. त्याच्यामध्ये बघा जो ट्रान्सड्यूसर यूज केला आहे त्याच्यामध्ये मिनिमम व्हॅल्यू काय आहे, 0 आणि मॅक्झिमम व्हॅल्यू काय आहे, 20 मिलीमीटर म्हणजे 20 mm. म्हणजे तो 0 ते 20 mmचं डिस्प्लेसमेंटला व्होल्टेजमध्ये कन्वर्ट करू शकतो. पण
इनपुट जर 30 mm आलं तर त्याच्यामध्ये आउटपुट हे येणार नाही आहे. म्हणजे ट्रान्सड्यूसर निवडताना आपल्याला काय बघायचं आहे, त्याचं ऑपरेटिंग रेंज ही कमी आहे का जास्त आहे. तर ऑपरेटिंग रेंज ही शक्यतो कशी पाहिजे, हाय रेंजचा ट्रान्सड्यूसर आपल्याला हवा आहे. लो रेंजचा ट्रान्सड्यूसर आपण सिलेक्ट करत नाही. तर पहिला पॉईंट बघितला आपण ऑपरेटिंग प्रिन्सिपल की तो कोणाच्या आधारावर डिस्प्लेसमेंटला कन्वर्ट करतो आहे व्होल्टेजमध्ये. रेजिस्टन्समुळे होतं आहे, इंडक्टन्समुळे होतं आहे का कॅपॅसिटन्समुळे, हा पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट की त्याची रेंज किती आहे. इनपुटला कन्वर्ट करायचं आहे व्होल्टेजमध्ये, तर इनपुटची रेंज किती आहे, डिस्प्लेसमेंटची रेंज किती आहे. तर शक्यतो ट्रान्सड्यूसर असा निवडायचा ज्याची रेंज कशी आहे, हाय रेंज. ओके, हा झाला सेकंड पॉईंट. थर्ड पॉईंट, ट्रान्सड्यूसरचं इलेक्ट्रिकल कॅरेक्टरिस्टिक. तर ट्रान्सड्यूसर निवडताना त्याच्या इलेक्ट्रिकल कॅरेक्टरिस्टिक पण आपल्याला बघायच्या आहेत. म्हणजे काय की ट्रान्सड्यूसर हा ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर आहे का पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर. ॲक्टिव्ह ट्रान्सड्यूसर म्हणजे काय की कन्व्हर्जन करण्यासाठी पॉवर सप्लाय लागणार नाही, आणि पॅसिव्ह म्हणजे काय की कन्व्हर्जन करण्यासाठी पॉवर सप्लाय हा लागेल. पॉवर सप्लाय लागत असेल तर पॉवर सप्लाय हा AC आहे का DC ते बघायचं आहे. आणि जर AC असेल तर त्याला व्होल्टेज किती लागणार, किंवा DC असेल तर व्होल्टेज किती लागणार. म्हणजे इलेक्ट्रिकल पॅरामीटर जे आहेत ते आपल्याला कोणाच्या अंडर बघायचे आहेत, इलेक्ट्रिकल कॅरेक्टरिस्टिक. त्याच्यामध्ये पहिला पॉईंट झाला की त्याला पॉवर सप्लाय कोणता द्यायचा, AC द्यायचा का DC, आणि ते बघताना व्होल्टेज किती द्यायचं. त्यानंतर आउटपुट हे ॲनालॉग सिग्नल आहे का डिजिटल सिग्नल हे पण आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर ट्रान्सड्यूसरमध्ये इनपुट सिग्नल असतं आणि आउटपुट सिग्नल. तर ट्रान्सड्यूसरचं इनपुट रेजिस्टन्स किती आहे आणि आउटपुट रेजिस्टन्स हे पण आपल्याला बघायचं आहे. नेक्स्ट पॉईंट की आलेल्या ट्रान्सड्यूसरचं आउटपुट जर वीक असेल, लो असेल, तर ॲम्प्लिफिकेशनची गरज आहे का. जर ट्रान्सड्यूसरचं आउटपुटची व्हॅल्यू कमी असेल तर आपल्याला ते ॲम्प्लिफाय करावं लागेल. म्हणजे ॲम्प्लिफिकेशनची गरज ही लागते का जर ट्रान्सड्यूसरचं आउटपुट हे वीक आलं तर. तर इलेक्ट्रिकल कॅरेक्टरिस्टिक्समध्ये काय बघायचं, सर्व इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज. सपोज ॲक्टिव्ह आहे का पॅसिव्ह असेल तर AC लागतो का DC मध्ये पण व्होल्टेज किती लागतं, आणि AC असेल तर व्होल्टेज किती लागतं. आउटपुट हे ॲनालॉग सिग्नल आहे का डिजिटल सिग्नल हे बघायचं आहे. त्यानंतर ट्रान्सड्यूसरचा इनपुट रेजिस्टन्स आणि आउटपुट रेजिस्टन्स, आणि ट्रान्सड्यूसरला ॲम्प्लिफिकेशनची गरज ही आहे का नाही. तर तो पॅरामीटर कोणता झाला, इलेक्ट्रिकल पॅरामीटर और इलेक्ट्रिकल कॅरेक्टरिस्टिक. नेक्स्ट सिलेक्शन क्रायटेरिया जो आहे तो आहे मेकॅनिकल कॅरेक्टरिस्टिक्स. मेकॅनिकल म्हणजे फिजिकल, जे आपल्याला डोळ्यांनी दिसतं, फिजिकल क्वांटिटी. म्हणजे काय की त्या ट्रान्सड्यूसरची साईज किती आहे, तो छोटा आहे का मोठा आहे. त्यानंतर त्याचा शेप स्क्वेअरमध्ये आहे, ट्रायंग्युलर आहे, सर्क्युलर आहे, ते आपल्याला बघायचं आहे. तर मेकॅनिकल कॅरेक्टरिस्टिकमध्ये आपल्याला काय बघायचं, त्याचं साईज, शेप ऑफ द ट्रान्सड्यूसर, कनेक्शन कसे करावे लागतात, त्यानंतर डायमेन्शन कसे आहे, लेंथ किती आहे, हाईट किती आहे, आणि त्यानंतर त्याचं वेट. तर आपण शक्यतो असे ट्रान्सड्यूसर सिलेक्ट करायचे ज्याची साईज कमी आहे, ज्याचं वेट कसं आहे, कमी आहे, आणि त्याचं कनेक्शन्स कसे असावेत, इझी असावेत. सो आपण सिलेक्शन क्रायटेरियामध्ये जो चौथा पॉईंट बघितला आहे तो आहे मेकॅनिकल कॅरेक्टरिस्टिक, म्हणजे फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स, म्हणजे साईज, शेप, कनेक्शन आणि डायमेन्शन आणि वेट. आतापर्यंत आपण चार सिलेक्शन क्रायटेरिया बघितल्या. एक बघितली त्याचं ऑपरेटिंग प्रिन्सिपल, रेजिस्टिव्ह आहे, इंडक्टिव्ह आहे का कॅपॅसिटिव्ह आहे. त्यानंतर ऑपरेटिंग रेंज, त्याची रेंज कशी पाहिजे, शक्यतो हाय रेंज पाहिजे. इलेक्ट्रिकल कॅरेक्टरिस्टिक म्हणजे ॲक्टिव्ह आहे का पॅसिव्ह, AC आहे का DC, आणि व्होल्टेज किती द्यायचं ते सर्व याच्यामध्ये बघायचं. मेकॅनिकल कॅरेक्टरिस्टिकमध्ये साईज, शेप, कनेक्शन, वेट हे सगळं बघायचं. नंतर पाचवा जो पॅरामीटर आहे, पाचवा जो
सिलेक्शन क्रायटेरिया आहे तो आहे टाइम स्पॅन ऑर डिले. द टाइम स्पॅन इज डिफाइंड ॲज पिरियड ओव्हर विच ट्रान्सड्यूसर गिव्ह आउटपुट आफ्टर वी अप्लाय द इनपुट. म्हणजे काय की डिफरन्स बिटवीन आउटपुट टाइम अँड इनपुट टाइम. त्याच्यामध्ये आपण एक एक्झाम्पल घेऊ, त्या एक्झाम्पलवरून तुम्हाला समजून जाईल. सपोज आपण काय म्हणलं की एखाद्या ट्रान्सड्यूसरचा टाइम स्पॅन हा 5 सेकंद आहे. याचा अर्थ काय झाला की इनपुट दिल्यावर आपलं आउटपुट हे कधी येणार आहे, आफ्टर द 5 सेकंद. 5 सेकंदच्या नंतर हे आपलं आउटपुट येणार आहे. म्हणजे काय, डिफरन्स बिटवीन आउटपुट टाइम अँड द इनपुट टाइम. एक्झाम्पल बघितलं आपण की सपोज टाइम स्पॅन हा 5 सेकंदचा आहे. म्हणजे काय की इनपुट दिल्यावर आउटपुट आपलं कधी भेटणार आहे, 5 सेकंदच्या नंतर. म्हणजे आपण जर सांगितलं की टाइम स्पॅन एका ट्रान्सड्यूसरचा 50 सेकंद आहे आणि एका ट्रान्सड्यूसरचा 10 सेकंद आहे. म्हणजे काय, एका ट्रान्सड्यूसरमध्ये आउटपुट कधी येत आहे, 50 सेकंदच्या नंतर, आणि दुसऱ्यामध्ये आउटपुट कधी येत आहे, 10 सेकंदच्या नंतर. तर आपण सिलेक्ट करताना कोणता सिलेक्ट करू, 10 सेकंदवाला ट्रान्सड्यूसर. कारण की आपला ट्रान्सड्यूसर कसा हवा, फास्ट हवा. ह्या ट्रान्सड्यूसर कसा आहे, स्लो आहे. म्हणजे एखादा ट्रान्सड्यूसर हा फास्ट आहे का स्लो हे बघण्यासाठी आपण कोणता पॅरामीटर बघणार आहोत, टाइम स्पॅन और टाइम डिले. सो ह्याच्यामध्ये शक्यतो टाइम डिले और टाइम स्पॅन कसा पाहिजे, मिनिमम पाहिजे, शुड बी द मिनिमम. ओके. नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे आपल्याला, 6वा पॉईंट जो आहे एन्व्हायरमेंटल कंडिशन. एन्व्हायरमेंटल कंडिशन म्हणजे काय की निवडलेला ट्रान्सड्यूसर हा दिलेल्या वातावरणामध्ये काम करतो का. म्हणजे त्याच्यावर टेम्परेचरचा काही इफेक्ट आहे का, ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रताचा काही इफेक्ट आहे का, आणि प्रेशरचा काही इफेक्ट आहे का. तर दिलेल्या वातावरणाचा त्याच्यावर काही परिणाम होतो का, हे पण आपल्याला बघावं लागेल जेव्हा आपण ट्रान्सड्यूसरची निवड ही करू. म्हणजे काय, वेदर इट वर्क्स इन द गिवन कंडिशन. सपोज एखादा ट्रान्सड्यूसर आहे त्याच्यामध्ये पाणी गेल्यावर तो काम करत नाही. काय म्हटलं, एखादा जर ट्रान्सड्यूसर आहे त्याच्यामध्ये पाणी गेलं तर तो काम करत नाही. म्हणजे तो ट्रान्सड्यूसर पावसाळ्यामध्ये काम करू शकणार नाही आहे. तर ट्रान्सड्यूसर हे असे निवडायचे की ते कोणत्या पण कंडिशनमध्ये काम करू शकतील. तर ते बघण्यासाठी आपण कोणता क्रायटेरिया बघायचा आहे, एन्व्हायरमेंटल कंडिशन. नेक्स्ट आहे ॲक्युरसी. ॲक्युरसी म्हणजे दिलेला ट्रान्सड्यूसर हा ॲक्युरेट आहे का. तर ॲक्युरसी शक्यतो नॉर्मली कशी पाहिजे, हाय ॲक्युरसी पाहिजे. ओके. सो नेक्स्ट पॉईंट इज ॲक्युरसी. सो ॲक्युरसी ही हाय पाहिजे जेव्हा आपण ट्रान्सड्यूसर हा निवडू. नेक्स्ट एरर, त्याच्यामध्ये काही चुका आहेत का. तर एरर जे आहे ट्रान्सड्यूसरमध्ये ते कसे पाहिजे, लो पाहिजे. तर एरर हे कमीत कमी पाहिजे आणि ॲक्युरसी कशी पाहिजे, जास्तीत जास्त. नेक्स्ट पॉईंट आहे, नेक्स्ट इज कॉस्ट अँड द अवेलेबिलिटी. तर ट्रान्सड्यूसर निवडताना त्याची प्राईस, त्याची कॉस्ट कशी पाहिजे, लो, तो जास्त महाग नको. आणि अवेलेबिलिटी म्हणजे काय की तो मार्केटमध्ये अवेलेबल पाहिजे. तर असे ट्रान्सड्यूसर निवडायचा की ज्याची कॉस्ट ही कमी आहे आणि तो मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहे. त्यानंतर नेक्स्ट क्रायटेरिया जो आहे ट्रान्सड्यूसर निवडताना जो बघायचा आहे तो आहे कंपॅटिबिलिटी. कंपॅटिबिलिटी म्हणजे काय की दिलेला ट्रान्सड्यूसर किंवा निवडलेला ट्रान्सड्यूसर हा इन्स्ट्रुमेंटसोबत किंवा सिस्टीमसोबत कंपॅटिबल आहे का, त्याला तो फिट होतो का, सुटेबल होतो का, ते पण आपल्याला बघायचं आहे. तर हे बघण्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊ. सपोज एक मोबाईल आहे, बरोबर आहे, आपल्याकडे मोबाईल आहे. मार्केटमध्ये जाऊन आपण एक चार्जर आणलं पण ते चार्जर त्याला फिट होत नाही आहे, त्याला ते बसत नाही आहे. म्हणजे दिलेला चार्जर हा मोबाईलला कंपॅटिबल नाही.
तर आपण चार्जर असा निवडायचा की जो मोबाईलला इझिली कनेक्ट होईल, म्हणजे चार्जर शुड बी कम्पॅटिबल टू द मोबाईल. त्याचप्रकारे ट्रान्सड्यूसर पण असा निवडायचा जो सिस्टीमसोबत कम्पॅटिबल असेल, जो सिस्टीमला आरामात जोडता येईल. तर हा पॉईंट आहे कम्पॅटिबिलिटीमध्ये, म्हणजे ट्रान्सड्यूसर शुड बी कम्पॅटिबल विथ द सिस्टीम. ओके. आणि शेवटचा पॉईंट आहे सेन्सिटिव्हिटी. तर सेन्सिटिव्हिटी मीन्स ॲबिलिटी टू सेन्स. कोणाची ॲबिलिटी? ट्रान्सड्यूसरची. टू सेन्स चेंज इन द इनपुट क्वांटिटी. इनपुट क्वांटिटी जर थोडी जरी चेंज झाली तरी त्याला सेन्स करायचं, डिटेक्ट करायची प्रॉपर्टी म्हणजे काय? सेन्सिटिव्हिटी आहे. आणि सेन्सिटिव्हिटी जी आहे ट्रान्सड्यूसरची ती कशी पाहिजे? ॲज हाय ॲज पॉसिबल. म्हणजे इनपुट जरी थोडासा जरी इनपुटमध्ये चेंज झाला तरी ते चेंज डिटेक्ट केलं पाहिजे कोणी? ट्रान्सड्यूसरने. तर ती ॲबिलिटी म्हणजे काय? सेन्सिटिव्हिटी. तर हे झालं आपलं हाऊ टू सिलेक्ट द ट्रान्सड्यूसर. ट्रान्सड्यूसर निवडताना कोणत्या गोष्टी बघायच्या आहेत? पहिलं आहे ऑपरेटिंग प्रिन्सिपल. ऑपरेटिंग प्रिन्सिपल वेदर इट इज अ रेझिस्टिव्ह, इंडक्टिव्ह और द कॅपॅसिटिव्ह. सेकंड क्रायटेरिया आहे ट्रान्सड्यूसर निवडताना, तो आहे ऑपरेटिंग रेंज. तर रेंज शुड बी हाय. त्यानंतर इलेक्ट्रिकल कॅरेक्टरिस्टिक्स, त्यानंतर मेकॅनिकल कॅरेक्टरिस्टिक्स, त्यानंतर टाईम स्पॅन, टाईम डिले, त्यानंतर एन्व्हायरमेंटल कंडिशन्स, त्यानंतर ट्रान्सड्यूसरची ॲक्युरसी चेक करायची आहे, त्यानंतर त्याचं एरर चेक करायचं आहे. तर ॲक्युरसी कशी पाहिजे? हाय पाहिजे. आणि एरर कसं पाहिजे? लो. त्याच्यामध्ये ॲक्युरसी म्हणजे काय? सपोज 2 ट्रान्सड्यूसर आहे, ट्रान्सड्यूसर 1, ट्रान्सड्यूसर 2. एकाची ॲक्युरसी आहे 50%, एकाची ॲक्युरसी आहे 90%. तर आपण सिलेक्ट करताना कोणता करणार? ट्रान्सड्यूसर नंबर 2, कारण की त्याची ॲक्युरसी बरोबर येण्याचं प्रमाण जे आहे ते कसं आहे? जास्त आहे. आणि एरर कशी पाहिजे? ॲज लो ॲज पॉसिबल. तर एरर शुड बी लो. नेक्स्ट कॉस्ट. तर आपण जास्त महागडं ट्रान्सड्यूसर घ्यायचं नाही आहे. तर ट्रान्सड्यूसर असं घ्यायची ज्याची किंमत कशी आहे? लो. अँड दॅट ट्रान्सड्यूसर शुड बी अवेलेबल इन द मार्केट. कम्पॅटेबिलिटी म्हणजे काय? की दिलेला ट्रान्सड्यूसर हा इन्स्ट्रुमेंटसोबत किंवा सिस्टीमसोबत फिट होतो का? तर कम्पॅटेबिलिटी पण आपण चेक करायची आहे की ट्रान्सड्यूसर हा सिस्टीमसोबत फिट झाला पाहिजे. आणि नेक्स्ट आहे सेन्सिटिव्हिटी. सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय? की ट्रान्सड्यूसरने इनपुटमध्ये झालेला छोट्यात छोटा बदल, स्मॉल चेंज, छोट्यात छोटा बदल हा त्याने सेन्स केला पाहिजे, डिटेक्ट केला पाहिजे आणि त्याला कन्वर्ट केलं पाहिजे व्होल्टेजमध्ये. तर सेन्सिटिव्हिटी कशी पाहिजे? ॲज हाय ॲज पॉसिबल. तर हे झालं आजचं आपलं सिलेक्शन क्रायटेरिया ऑफ द ट्रान्सड्यूसर. ओके. सो आजच्यापुरतं एवढंच. नेक्स्ट लेक्चरला आपण स्टार्ट करूया रेझिस्टिव्ह ट्रान्सड्यूसर. ओके. थँक्यू.